नमस्कार, मी भाग्यश्री पाटील। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज मी कमेंट्स बघितल्या, रोजच पाहते, पण त्याच्यामध्ये 2-3 कमेंट्स अशा होत्या की आज CDSLचा भाव एवढा का पडला। खरं तर तुम्हाला सगळ्यांना मी विद्यार्थी म्हणून संबोधते आणि विद्यार्थी असल्यावर मला तुमच्यावर रागवण्याचा हक्कही वाटतो। तुम्ही बोनसची प्रोसिजर नीट समजावून घेतली नाहीत म्हणून हा सगळा गोंधळ झाला। बोनसची आज एक्स डेट होती, म्हणजे जेवढा बोनस मिळालाय, जेवढी किंमत असेल त्या किमतीला तेवढ्याने भागायचं। एका शेअरला 1 शेअर बोनस मिळाला म्हणजे 2 शेअर होतील त्याचे। तर काल 2900 किंमत असेल तर त्याला 2 भागल्यानंतर जो भाव येईल तो भाव आज सकाळी ट्रेडिंगसाठी म्हणून आला। समजा एका शेअरला 2 शेअर बोनस मिळाले तर टोटल होतात 3। मग जी किंमत असेल त्याला 3 भागायचं म्हणजे तो भाव मार्केटला येतो। त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही। तुम्ही मार्केटच्या श्री गणेशामध्ये किंवा माझ्या पुस्तकात, माझ्या ब्लॉगमध्ये कुठेही बोनसची प्रक्रिया वाचू शकता, समजावून घेऊ शकता। नाही समजावून घ्यायची तर गुगलला टाकायचं CDSL न्यूज। तिथे बाबा एवढा भाव पडण्यासारखी काही बातमी दिसतीये का बघायचं आणि आपल्या शंकेचं निराकरण करून घ्यायचं। घाबरून घट्ट होऊन जाण्याचं काहीच कारण नाही। एकदम अर्धा भाव होण्यासाठी काही कारण तर तेवढं मजबूत असायला पाहिजे। तेवढं कारण काही आहे का हे बघणं आपलं काम आहे। आणि तुम्ही याच्या पुढे नक्की बोनसची सगळी प्रोसिजर वाचून काढणार आहात, समजावून घेणार आहात आणि आजच्यासारखा कधीही गोंधळ होणार नाही। मी माझ्या पुस्तकात अशीच एक गोष्ट लिहिली आहे। एका शेअरला 3 शेअर काहीतरी टेक महिंद्राचा बोनस मिळणार होता। एका शेअरला 1 शेअर बोनस होता आणि एका शेअरला 1 शेअर स्प्लिट होतं, म्हणजे टोटल एका शेअरचे 4 शेअर व्हायचे होते। तेव्हा त्याचा भाव 2800 रुपयाच्या वगैरे जवळपास होता। त्या व्यक्तीकडे 100 शेअर होते। त्यांना वाटलं आपले शेअर 400 होतील पण भाव मात्र 2800च्या जवळपास जो आहे तोच राहील। त्यांचं मनातले मांडे खाणं सुरू झालं की मला 400 शेअर मिळतील, 400 गुणिले 2800 एवढे पैसे माझ्याजवळ होतील आणि मग मी फॉरेन टूर करीन, मुलाला काय घेईन, मुलीला काय खरेदी करीन, सुनेला काय देईन, बायकोला काय देईन, सगळ्या गोष्टींची स्वप्न पाहणं झालं आणि देवाला अभिषेक करून झाला। आणि ज्या दिवशी सकाळी तो भाव बघतात त्या दिवशी तो 758 ते 760चा भाव मार्केटला आला। त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागलं। डॉक्टरांना बोलवण्याची वेळ आली। डॉक्टर म्हणाले काहीही झालेलं नाही आहे, धक्का बसलाय, थोड्या वेळाने ते बरे होतील। मग त्यांची मिसेस त्यांना माझ्याकडे घेऊन आली आणि काय झालंय हो, तुम्हीच समजावून सांगा। त्यांना वाटू लागलं की आपण फसलोय, मार्केटमध्ये फसवणूक होते। आणि शेवटी त्यांना सगळी प्रोसिजर बसून मी सांगितली तेव्हा ते भानावर आले। मार्केट फसवत नाही, आपण फसत असतो। मराठीत जे वाक्प्रचार आहे, वाचाल तर वाचाल म्हणजे संकटापासून वाचाल, तर अजूनही तुम्ही वाचत आहात असं दिसत नाही। अशा बऱ्याच गोष्टी मी आत्ता
किस्से मार्केटचे म्हणून जे पुस्तक प्रकाशित केलं आहे त्याच्यात दिल्या आहेत. आज 25 वर्षामध्ये गेल्या इतके वेगवेगळे अनुभव आले आणि त्या अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यामुळे त्या पुस्तकात मला अशा अनुभवांच्या वेगवेगळ्या कथा देता आल्या. ते पुस्तक तुम्हाला pothi.com या साईटवर मिळू शकेल किंवा माझ्या फोन नंबरवर फोन करून माझ्या खात्यावर पैसे पाठवले तरी तुम्हाला पुस्तक मिळू शकेल. पण कृपा करून गैरसमज करून घेऊ नका आणि घाबरूनही जाऊ नका. लेमन ट्री हे मध्य प्रदेशामध्ये 2026 पासून नवीन हॉटेल सुरू करणार आहे. भारती एअरटेलला 604 कोटीची GSTची मागणी करण्यात आली होती. ती मागणी 194 कोटी एवढी कमी झाली. आता त्यांना 194 कोटी द्यायचे, पूर्वी 604 कोटी द्यावे लागणार होते. विप्रोने जॉन लुईस बरोबर IT इन्फ्रासाठी करार केला. डिसीज रेझिस्टन्स कॉफी प्लांट साठी जैन इरिगेशननी करार केला. सन फार्मानी त्वचा रोगासाठी एक औषध लॉन्च केलं, त्याला US FDAनी परवानगी सुद्धा दिली. टाटा टेक्नॉलॉजीमध्ये आज मोठा ट्रेड झाला. 1.14 कोटी शेअर्सचा हा सौदा झाला. रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स नावल या शेअरचं ट्रेडिंग सेबीनी सस्पेंड केलं आहे 5 वर्षांसाठी. त्यामुळे अनिल अंबानी ग्रुपचे बाकीचेही जे शेअर आहेत ते सगळे शेअर मंदीमध्ये ट्रेड करत होते. SEPC यांना हुथी गोल्ड माइन्सकडून फायनल ॲक्सेप्टन्स सर्टिफिकेट मिळालं. हे सर्टिफिकेट 232 कोटींसाठी आहे. नवीन सर्क्युलर शॅफ्ट आणि पूर्ण वाइंडिंग इन्स्टॉलेशन करण्यासाठी हे सर्टिफिकेट SEPCला मिळालेलं आहे. काल कुणीतरी मला प्रश्न विचारला होता की हा शेअर बाय करता येणार नाही. आत्ता जसं सांगितलं की रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स नावल हे शेअर सस्पेंड केले आहेत, तसे शेअर सस्पेंड केले असतील तरी खरेदी करता येत नाही. आणि एखाद्या ब्रोकरना जर असं वाटलं की ह्या कंपनीचे शेअर चांगले नाही आहेत, आपले कस्टमर्स फसतील, तर ते शेअर्स त्यांच्या ग्राहकांना ते खरेदी करू देत नाहीत. मग दुसऱ्या ब्रोकरकडून तुम्ही खरेदी केलेत तर ते डीमॅटवर जाऊ शकतात, तुम्हाला विक्री करू देतात पण खरेदी करू देत नाहीत. त्यामुळे कुठेही फसवणूक होत नाही, नियमाप्रमाणे चाललं आहे, पण आपल्याला नियम माहीत नाहीत म्हणून आपण फसले गेलो आहे असं वाटतं आहे. तर तुम्ही नीट नियम समजावून घ्या आणि न घाबरता व्यवस्थित मार्केट करा, तरच मग माझा जो उद्देश आहे तो उद्देश साध्य होईल, नाहीतर उद्देश साध्य होणार नाही. घाबरत मार्केट करण्याला अर्थ नाही किंवा न समजावून घेता सुद्धा कृपा करून किंवा माझ्यासाठी न समजावून घेता मार्केट करू नका. माझी एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. प्रत्येक गोष्ट समजावून घ्या, वाचा आणि मगच करा. तुम्हाला हवे तर तुम्ही ब्लॉग वाचा, हवे तर व्हिडिओ ऐका, जे तुमच्या सोयीचं असेल ते करा, पण नीट समजावून घ्या आणि मग करा. CDSLचा भाव कमी झालेला नाही
तो 2नी कालच्या भावाला 2नी भागून आलेला आहे. घाबरू नका. नमस्ते.